सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे नमन नटवरा विस्मयकारा नमन नटवरा विस्मयकारा आत्मविरोधी कुतूहलधरा आत्मविरोधी कुतूहलधरा नमन नटवरा विस्मयकारा नमन नटवरा विस्मयकारा विवाह करुणी मदन जाळिला विवाह करुणी मदन जाळिला मग मदन मित्र इंदू सेविला मग मदन मित्र इंदू सेविला धन वैरागी द्यूत खेळला धन वैरागी द्यूत खेळला गौरीचा तो अंकित झाला गौरीचा तो अंकित झाला परमेशाच्या ऐशानीला परमेशाच्या ऐशानीला कवी कृष्णदास विस्मयकारा नमन नटवरा विस्मयकारा नमन नटवरा विस्मयकारा आत्मविरोधी कुतूहलधरा आत्मविरोधी कुतूहलधरा नमन नटवरा विस्मयकारा नमन नटवरा नमन नटवरा नमन नटवरा नमस्कार रसिको, मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो। आज 5 नोव्हेंबर तुम्हा सगळ्यांना ठाऊकच आहे मराठी रंगभूमी दिन। मराठी रंगभूमी दिनाच्या सर्व कलावंतांना खूप खूप शुभेच्छा। आज आपण गप्पा मारणार आहोत सुप्रसिद्ध अभिनेते, नाटककार, दिग्दर्शक आणि नाट्य निर्माते श्री विजयजी गोखले यांच्याशी। विजयजी, या मराठी रंगभूमी दिनाच्या विशेष भागामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। धन्यवाद, बरं वाटलं, खूप आनंद झाला। कलावंतांना आज रंगभूमी दिनाच्या आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत। सर्व रसिकांना देखील मन अगदी रंगभूमी दिनाच्या मनापासून शुभेच्छा। विजयजी, तुमच्या साथीदारांचे स्वागत करूया। गायक ओमकार प्रभू घाटे, गायिका संपदा माने, तबला साथ संदीप पवार, गायक मयूर सुकाळे, गायिका कल्याणी जोशी, ऑर्गन साथ निरंजन लेले। विजयजी, गेली जवळजवळ 45-50 वर्ष तुम्ही मराठी रंगभूमीशी निगडीत आहात। म्हणजे गद्य रंगभूमीवर तुम्ही काम केलं आहे, संगीत रंगभूमीवर काम केलं आहे, त्याविषयी तुमच्याशी बोलणारच आहे। परंतु थोडक्यात मराठी रंगभूमीच्या एकूणच गेल्या 250 वर्षांच्या इतिहासाविषयी काही सांगता येईल का? म्हणजे मला कल्पना आहे 40-50 मिनिटाच्या भागामध्ये हे सगळं सांगणं अवघड आहे, पण तरी थोडक्यात इम्पॉसिबलच आहे एवढं सगळं सांगणं। पण त्यातल्या त्या महत्त्वाच्या टप्प्यांची आपण उजळणी करण्याचा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही आहे। 5 नोव्हेंबर 1843ला तुम्ही जाणता की सीता स्वयंवर या नाटकाच्या माध्यमातून
विष्णुदास भावे यांनी रंगभूमीची संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली 1843. परंतु संगीत रंगभूमीला खरी सुरुवात झाली असं मानलं जातं त्या अण्णासाहेबांच्या शाकुंतल या नाटकापासून. अच्छा. मी तर म्हणेन की 1880 नंतर लगेचच 2 वर्षामध्येच सौभद्र हे गाजलेलं नाटक रंगभूमीवरती आलं आणि तेव्हापासून रंगभूमीला बहर आणि बहार दोन्ही यायला सुरुवात झाली. म्हणजे सौभद्र हे नाटक आजही आजच्या काळातही एक नुसतं संगीत नाटक म्हणून नव्हे तर नाटक म्हणून देखील एक आदर्श नाटक म्हणून मानलं जातं. बरोबर आहे. एवढं त्या नाटकाला मान्यता मिळालेली आहे की साक्षात विजय तेंडुलकर यांनी देखील म्हटलं की हे नाटक सौभद्र हे नाटक कधी जुनं होईल असं मला वाटूच शकत नाही. तेंडुलकरांची पावती आहे. हा काळ होता म्हणजे 1880. 1910 म्हणजे हा किर्लोस्कर देवल यांचा काळ होता. या काळामध्ये काय आहे की प्रोजची ताकद संगीताने वाढते म्हणून गाण्यांचा किंवा संगीताचा वावर मुळात नाटकामध्ये सुरू झालेला होता. आणि मग या काळामध्ये हा जो काळ होता याच्यामध्ये साक्या दिंड्या लावणी म्हणजे आजूबाजूच्या काय म्हणतात ज्याला प्रचलित गाणी प्रचलित चाली आणि पॉप्युलर चाली यांचा समावेश त्या गाण्यांमध्ये केला जायचा. अगदी खरं बोलल्याप्रमाणे लावणीला देखील तिकडे म्हणजे राजमान्यता मिळाली होती. शास्त्रीय संगीताबरोबर जाऊ कुणाला शरण हे त्याचं अगदी कचकचित उदाहरण आहे. बरोबर. आता 1910 नंतर आणि 1910 ते 1930 याला खऱ्या अर्थाने रंगभूमीचा किंवा संगीत रंगभूमीचा सुवर्ण काळ असंच म्हणावं लागेल. हा खाडिलकर आणि बालगंधर्व यांचा काळ. काय बोलायलाच नको एकदा बालगंधर्वांचं नाव आलं म्हटल्यावर की बालगंधर्वांची न भूतो न भविष्यती अशी प्रसिद्धी लोकप्रियता त्यांच्यावर लोकांवरची भक्ती प्रीती काय जे द्याल ते शब्द हे याच काळाने अनुभवले. केशवराव म्हणजे केशवराव भोसल्यांचं घराणं बरोबर एक वेगळ्या गायकीचं घराणं ते याच काळाने अनुभवलं. किर्लोस्करांचं सौभद्र शाकुंतल देवलांचं शारदा वृक्षकटिक खाडेलकरांचं मानापमान स्वयंवर विद्यारण या सगळ्या नाटकांनी म्हणजे काय म्हणतात रसिक मनावरती टोटली राज्य केलं. खरं आहे. अगदी राज्य केलं. आणि त्याच वेळेला ही गाणी तर नॅचरली नाटकाबरोबर युवती म्हणा प्रिय पहा बहुत दिन नचो शुरामी वंदिले देहाता शरणागता एकाहून एक गाण्यांनी रसिकांच्या मनाची अशी पकड घेतलेली होती. भास्करबुवा बखले रामकृष्णभाऊ वझे गोविंदराव टेंबे असे प्रचंड अभ्यास असले संगीतकार याच काळाने बघितले सुवर्ण काळ. याच काळामध्ये खाडिलकरांच्या पाठोपाठ राम गणेश गडकरी वीर मामंतराव जोशी अशा नाटककारांना देखील हळूहळू म्हणजे हेही नाटककार नंतर लोकप्रिय झाले. त्याचबरोबर अगदी थोडक्यात सांगायचं म्हणून सांगतो पण गद्य नाटकं देखील दुर्लक्षून चालणार नाही आहेत. हो खरं आहे. याच काळामध्ये कीचक वध भाऊबंदकी बेबंदशाही वगैरे ही नाटकं देखील सुपरडुपर हिट ठरली. आणि त्यातनं देखील गणपतराव जोशी गणपतराव बोडस केशवराव दाते असे अनेक कलाकार चमकून गेले. सो हा जो आहे अगोदरचा प्रभात काळ म्हणूया तर याला आपण सुवर्ण काळ म्हणूया. नंतरचा संक्रमण काळ म्हणता येईल म्हणजे 1930-31ला बोलपट सुरू झाले जेव्हा सिनेमा आले तेव्हा नॅचरली रंगभूमीची थोडीशी पिछाट झाली हे मान्य करावंच लागेल. त्यानुसार बदल झाले गाण्यांच्या चाली बदलल्या. आता तुम्ही जो विषय काढला गाण्यांच्या चाली बदलल्या त्या अनुषंगाने मला तुम्हाला बोलतं करायचं पण तत्पूर्वी असं सहज विचारायचं ज्यांचा आता मी उल्लेख केला म्हणजे स्वयंवर विद्याहरण असेल मानापमान असेल गोविंदराव टेंबे तर भास्करबुवा बखले त्यांचा हाच काढला म्हणजे संगीत दिग्दर्शक म्हणून भास्करबुवा बखले अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत ज्याला आपण म्हणतो जे मराठी काय म्हणतो आपण संगीत रंगभूमीवर आलं किंवा शास्त्रीय संगीतातल्या बंदिशी त्यांचा वापर करून गाण्याच्या चाली झाल्या तो हाच कळणार सगळा. होता भास्करबुवा बखलेंनी स्वयंवरमध्ये या बंदिशीचा वापर केला भीमपलास बिहाग वगैरे या रागांमध्ये. गोविंदराव टेंबेंनी तेच काय म्हणतात तीच आयडिया म्हणा की तीच पद्धत म्हणा ही मानापमान नाटकामध्ये वापरलेली आहे. बरोबर. संगीत दिग्दर्शन शिलेदार हे तर प्रवासामध्ये वगैरे असताना बंदिशी आणि त्यावरचा गाणी हे 4-5 तास ते गप्पा मारायची नुसते एवढा मोठा कार्यक्रम असं म्हणजे कीर्ती शिलेदारकडे या बाबतीत भयंकर स्टॉक होता.
त्याच वेळेला बोलताना हेही निघायचं की काही रागांवरती संगीत रंगभूमीने लय प्रेम केलं हां हां आणि काही रागानं दुर्लक्षित ठेवलं का असं नाही आहे. हो जात आहे बात. हां आता नंद राग मुळे वापरला गेला नाही फारसा, जयजयवंती वापरला गेला नाही, तो कमी झाला, त्याचा वापर कमी झाला असं कमी झाला, म्हणजे अगदी मोजकी गाणी आहेत त्याच्यामध्ये. पण आता भास्कर बुवा बखल्यांचा उल्लेख झाला आहे, त्यामुळे स्वयंवर मधलंच जयजयवंती मधलं माझ्या मते बरोबर आहे ना, गुरु सुरस काय हो बरोबर बरोबर, गुरु सुरस गोकुळी ते गाणं. गोकुळी हे गाणं ऐकवा मग. हो मी तर म्हणतो ओमकार, तू या नाटकात म्हणजे कामच करतोयस, आता तुझं नाटक हे चालू आहे आणि तू कृष्णाचीच भूमिका करतोयस. तर मला असं सांगावंसं वाटतं की संगीत रंगभूमीवरती गाणं कसं सुरू व्हायचं, म्हणजे त्याच्या आधी काहीतरी 1-2-4 वाक्यांचा काहीतरी संवाद असायचा, तर तो काहीतरी जर आठवत असेल तर तो थोडासा संवाद आणि मग त्याला जोडून हेच पद जयजयवंतीमधलं सादर केलंस तर आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांना आवडेल. राधा श्रीकृष्णाचा गुरु, शिशुपणीचा गुरु, कुमारावस्थेची जोपासना करून तारुण्याला कल्याणप्रद वळण देणारा गुरु. गुरु सुरस गोकुळी, गुरु सुरस गोकुळी, गुरु सुरस गोकुळी, गुरु सुरस गोकुळी, राधिका मिरविले, राधिका मिरविले, कृष्णा जवळी बाळी, कृष्णा जवळी बाळी, गुरु सुरस गोकुळी, गुरु सुरस गोकुळी. प्रेमी जन कनबाळू, प्रेमी जन कनबाळू, प्रेमी जन कनबाळू, प्रेमी जन कनबाळू, मन मिळवी मग शिकवी, मन मिळवी मग शिकवी, उपजतची ज्ञाना विज्ञाना सुबेळी, उपजतची ज्ञाना विज्ञाना सुबेळी, गुरु सुरस गोकुळी, गुरु सुरस गोकुळी. राधिका गुरु सुरस गोकुळी, गुरु सुरस गोकुळी, प्रेमी जन कनबाळू, प्रेमी जन कनबाळू, प्रेमी जन प्रेमी जन कनबाळू, कनबाळू.
विजयदादा, आत्ता तुम्ही सौभद्रचा उल्लेख केलात आणि तुम्ही असं म्हणालात की नाटककार विजय तेंडुलकर म्हणाले होते की हे नाटक कधी जुनं होऊच शकणार नाही. सौभद्र म्हणजे असं म्हणतात की एक आदर्श संगीत नाटक आहे. संगीत नाटक कसं असावं त्याचा आदर्शच आहे अगदी. म्हणजे त्या नाटकाची संपूर्ण बांधणी जी आहे किंवा बेतणी ज्याला आपण म्हणूया ती अप्रतिमच आहे. अगदी सुरुवातीच्या प्रसंगापासून असं चढत्या क्रमाने जाणारं असं ते संपूर्ण नाटक आहे. आता उदाहरणार्थ संगीत नाटकाचा आदर्श आपण का म्हणतो की संवादातून गाणी कशी जन्माला येतील, गाण्यातनं सहजगीतेपणा संवाद कसे जन्माला येतील ह्याचं पूर्ण भान त्या नाटकाने ठेवलेलं आहे. आणि कुठल्याही नाट्यमय प्रसंगाचा उच्चांक हे गाणं असलं पाहिजे हे भान देखील त्याच्यामध्ये राखलं गेलेलं आहे प्रत्येक ठिकाणी. त्याचं साधं आणि उत्तम उदाहरण जर का द्यायचं झालं तर अगदी सुरुवातीचा प्रसंग आहे. नारद आणि अर्जुन. अर्जुन तीर्थयात्रेला निघालेला आहे. नारद त्याला मध्ये भेटतात कुठेतरी, दोघांची गाठभेट होते. दोघे एकमेकांशी आपले नॉर्मल अवस्थेमध्ये बोलतात. नॉमिनल चौकशा होतात, काय आहे, कुठे निघाले आहेत, काय आता कुठे निघाले आहेत, एवढा साधा प्रश्न आहे. पण त्यात नारद जो खेळकरपणा करतो की मी लग्नाला निघालोय, पण कोणाच्या लग्नाला निघालोय, कुठे निघालोय, ज्या पत्ता लागून देत नाही. आणि अर्जुनाची जी उत्सुकता आहे ती ताणली जाते. तेव्हा अर्जुनाची उत्सुकता आणि नारदाचा खेळकरपणा यातनं तो प्रसंग असा रंगत जातो की एवढे येऊ. नारदाच्या वरनं आठवण होते. आज रंगभूमी दिनात जी आठवण काढलीच पाहिजे. नारदाचा विषय निघाला आणि मास्टर दामले यांचं नाव घेतलं नाही असं होऊच शकत नाही. खरंय. रंगभूमीवरती नारद 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 म्हणजे दामले म्हणजे दामले म्हणजे दामलेच. मास्टर अनंत दामले. विजयदादा, मगाशी म्हणजे आत्ता तुम्ही बोलताना म्हणाला होतात की 1931ला आपला म्हणजे मराठी चित्रपट किंवा हिंदी चित्रपट बोलू लागला आणि त्याचा परिणाम हा काहीसा संगीत रंगभूमीवर झाला. तो परिणाम नक्की कसा झाला होता? म्हणजे परिणाम कसा होणार नाही. आज मुळात गोष्ट अशी की ऑप्शन्स निर्माण झाले की नाही. ऑप्शन बदल भाषेमध्ये झाला, ड्युरेशनमध्ये झाला. नाटकं लंबी चौडी नाटकं होती ती कमी झाली. हा सगळा बदल तर झालाच. परंतु आज एखाद्या दुकानामध्ये श्रीखंड आणि बासुंदी फक्त मिळत होती, त्याच दुकानामध्ये आता जिलबी पण मिळते, गुलाबजाम पण मिळते, रबडी पण मिळते, सब कुछ मिल रहा है. मतलब क्या हुआ की ऑप्शन्स वाढले. खरंय. जेवढे ऑप्शन्स वाढले तेवढं नॅचरली तुमचा प्रेक्षक हा विभागला जाणारच की नाही. हे सांगायला कोणत्या बुद्धिमंताची गरज नाही आहे. ऑप्शन्स वाढले, प्रेक्षक वर्ग विभागला. आज काय आहे, आजच्या काळामध्ये तेच आहे, गणित तेच आहे. गणित काही बदललेलं नाही आहे. सोशल मीडिया, तुमचं OTT प्लॅटफॉर्म, याव त्याव 1000 चॅनल्स, याचा परिणाम व्हायचा तोच होणार ना. प्रेक्षक वर्ग कसा काय विभागला जाणार नाही आहे. मग याच्यामध्ये जर का टिकून राहायचं तर काय करायला पाहिजे. बदलत्या काळानुसार बदलायला नको का. तेव्हा चित्रपट निर्माण झाले तेव्हा देखील अत्रे साहेबांनी किंवा मोगे रांगणेकरांनी रंगभूमी तगवून ठेवलेली होती नाही का. म्हणजे तुम्ही जर का सक्षम कला जर का जन्माला घातल्यात मजबूत, त्याच टिकून राहतील. आजच्या काळाच्या स्पर्धेमध्ये देखील जेवढे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये देखील बदल ओळखून जे कोणीतरी आपल्याला स्वतःचं सादरीकरण करतायत तेच आज टिकून जातील रंगभूमीवर. म्हणजे जे अत्र्यांच्या काळामध्ये अत्र्यांनी केलं तेच. नियम बरेचसे तसेच असतात. काळानुसार बदल झाला पाहिजे. हा कलेचाच मुळात नियम आहे असं मला वाटतं. आणि या पुढची 100 वर्ष काय किती वर्ष पाळला गेलाच पाहिजे. हे अत्र्यांनी तेव्हा केलं. 101 धनाधन नाटकं आणली की नाही. हो, मला वाटतं अत्र्याने 1936 पासून 48 पर्यंत 10 काहीतरी नाटकं, साष्टांग नमस्कार, घराबाहेर, लग्नाची बेडी, दान 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 आणि अशी नाटकं की चित्रपटांच्या स्पर्धेमध्ये टिकून राहतील. टिकून राहतील अशी नाटकं संपूर्ण अत्रे साहेबांनी आणली. अत्रे साहेबांचं क्रेडिट विसरून चालता येणारच नाही. आणि तो काय प्रसंग होता की आपण ज्याला म्हणतो हाऊसफुल हा बोर्ड, अत्र्यांच्या नाटकापासून ती काय परंपरा सुरू झाली. हे घराबाहेर नाटकाची सगळी कहाणी होती. अत्र्यांचं घराबाहेर नाटक हे सुपर डुपर हिट असं झालेलं नाटक होतं. म्हणजे पुण्याला अक्षरशः शेकडो प्रयोग करून आपल्या मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये 3-3.5 महिने या नाटकाने धुमाकूळ घातलेला होता. हाऊसफुल गर्दीमध्ये हे नाटक चालायचं धनाधन. अगदी व्हायला काय लागलं
की त्या नाटकाला मुळात त्या नाटकाबद्दल अजून एक गोष्ट अशी आहे की अनंत हरी गद्रे हे निर्भीड नावाचं नियतकालिक तेव्हा चालवायचे. अच्छा. आणि एक विक्रमी गोष्ट अशी आहे की त्या गद्रे साहेबांनी प्रेक्षकांच्याकडनं घराबाहेर या नाटकावरती साधक बाधक स्तुती करणाऱ्या, निंदा करणाऱ्या, खूप कौतुक करणाऱ्या, खूप विरोध करणाऱ्या असे आर्टिकल्स, लेख मागवून घेतले. एवढे त्या नाटकावरती चर्चा होती आणि घराबाहेर विशेषांक काढण्यात आला होता. ओ अच्छा. म्हणजे एखाद्या नाटकावरती विशेषांक निघणं हा त्या काळातला एक विक्रम होता, विक्रमच आहे. तर पुढे त्या घराबाहेरचं असं आलं की प्रेक्षक किंवा रसिक म्हणा तिकीट आणायला जायचे, पण ते नाटक एवढं पटकन हाऊसफुल होऊन जायचं. 1 तास फुल, 2 तास फुल, जशी नाटकं होतात तसं गेलं प्रेक्षक, तिकीटं संपलेली असायची आणि प्रेक्षकांना कळायचं नाही तिकिटाची विंडो बंद काय आहे, काय भानगड काय, का बंद का ठेवलं आहे. त्यावेळेला ह्याच गद्रे साहेबांनी ही युक्ती शोधून काढली. युक्ती म्हणा किंवा कल्पना, ही गद्र्यांचीच कल्पना आहे की त्यांनी मराठी आणि हिंदीमध्ये हाऊसफुल असे बोर्ड्स किंवा पाट्या सगळ्या नाट्यगृहाच्या आवारामध्ये लावायला सुरुवात केली, जेणेकरून तिकीट घेणाऱ्यांना, आलेल्यांना, रसिकांना, प्रेक्षकांना हे कळावं की नाटक संपलंय. हाऊसफुल या 5 वलयांकित प्रत्येक निर्मात्याला हव्या वाटणाऱ्या 5 अक्षरांना जन्म दिलाय तो घराबाहेर नाटकाने. हा तो किस्सा आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि आज सगळ्यात ती प्रथा अशी सुरू आहे. विजयदादा अत्रे साहेबांचा आता उल्लेख झाला, तर अत्रे साहेबांचं अजून एक गाजलेलं नाटक म्हणजे प्रीती संगम. बिलकुल. तर या नाटकातलं एक पद आपण ऐकूया. मी मयूरला विनंती करतो, देह देवाचे मंदिर हे गाणं सादर करावं. देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर, 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 देह देवाचे मंदिर. आत आत्मा परमेश्वर हो, आत आत्मा परमेश्वर हो, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. जशी उसात हो साखर, जशी उसात हो साखर, जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर, तसा देहात हो ईश्वर. जसे दुधामध्ये लोणी जसे दुधामध्ये
शब्द सुरांचे. विजयदादा, तुम्ही एक कार्यक्रम करता, रंगभूमीचे शिलेदार, म्हणजे नाटककारांवर आधारित तो कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये तुम्ही भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांच्या नाटकातली स्वगत किंवा त्यांच्या नाटकातलं भाषा सौंदर्य असा जो विषय आहे, तर त्याविषयी ऐकायला आवडेल. खरं सांगायचं तर तसं काय नाही आहे, म्हणजे केवळ राम गणेश गडकरींचा कार्यक्रम असं नाही आहे. आत्ता आपण जे करतोय थोडंफार आपण रंगभूमीचा जो आढावा घेतोय, रंगभूमी दिनाच्या निमित्ताने आपण घेतोय, अच्छा, तसाच काहीसा प्रयत्न त्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये मधनं म्हणजे नाटककार, त्या नाटककारांचं भाषा सौंदर्य, त्यांच्या गीतरचना, त्यांना काव्य कसं स्फुरत असेल, असा एक थोडासा अभ्यासपूर्ण प्लस मनोरंजक असा तो कार्यक्रम आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कानेटकर आहेत, शिरवाडकर आहेत, आत्रे आहेत, पु ल देशपांडे आहेत, गडकरी आहेत, छोटे गडकरी आहेत, छोटे गडकरी छोटे गडकरी, बाळ कोल्हटकर. हां, छोटे गडकरी आहेत, मोठे गडकरी आहेत. मोठे गडकरी जेवढे प्रगल्भ तेवढे छोटे गडकरी आता विषय निघाला म्हणून मी सांगतो. बाळ कोल्हटकर एक विक्रमी नाटककार आहे खरं सांगायचं तर. म्हणजे आमचे वडील देखील नाटककारच, विद्याधर गोखले, पण ते ओपनली बोलायचे की सगळे आम्ही नाटकं लिहितो, पण प्रेक्षकांची खरी नाडी कळलेला नाटककार एकच तो बाळ कोल्हटकर. अच्छा, म्हणूनच तर बाळासाहेबांच्या प्रत्येक नाटकाचे, संस्कारी नाटकाचे हजारोंनी प्रयोग झाले. सगळे नवअक्षरी नाटकं, वाहतोय दुर्वांची जोडी वगैरे 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 वगैरे. मला अजून एक बाळासाहेबांचं आज या दिवशी म्हणजे कौतुक करा असं वाटतं एक असं, की त्यांच्यावरती कधी संगीत नाटककार असं लेबल काय कधी लागलेलं नाही आहे. अच्छा, ही वॉज नेवर लेबलाइज्ड की हां. की बाबा एक संगीत नाटककार आहे हा माणूस. पण तुम्ही त्यांच्या जर का गाण्यांचा विचार केलात तर प्रत्येक गाणं सुपर डुपर हिट, प्रत्येक गाणं साध्या सोप्या सरळ भाषेत प्रेक्षकांच्या हृदयाला जाऊन भिडणारं, प्रेक्षकांवरती ठाम संस्कार करणारं. मग ते तू जपून टाक पाऊल जरा जीवनातल्या मुसाफिरा असो, की आई तुझी आठवण येते असो, की लहानपण देगा देवा असो, की ऋणानुबंधांच्या असो, आणि सगळ्यात हाईट माझ्या मते, आणि आमचे एक मित्र आहेत प्रसन्न गोडबोले मला वाटतं, त्यांच्या कुठेतरी त्यांनी म्हटलेलं आहे, मला ते अगदी पटते ती गोष्ट, की आज घनश्याम सुंदरा या भूपाळीनंतर मलयगिरीचा चंदन गंधित धूप दुरादाविना अशी भूपाळी लिहिली गेलेली नाही. वा वा वा, क्या बात आहे. ते आज या निमित्ताने मला खरंच मांडावंसं वाटलं की बाळासाहेबांचे एक मोठे गडकरी होतेच, सवालही नाही. राम गणेश गडकरींबद्दल काय बोलावं, त्रिकालाबाधित सत्य आहे ते. 5 नाटकांचा अलौकिक खजिना रिता करून रंगभूमीला श्रीमंत करून वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी माणूस निघून जातो. मराठी रंगभूमीचं दुर्दैव आहे, नाहीतर अजून किती विषय त्या हिमालयाच्या डोक्यामध्ये असतील, खरंय. अजून काय काय त्यांना मांडायचं असेल. आज भाषेचं एवढं सौंदर्य, एवढी प्रगल्भता, एवढी ताकद कुठे बघायला मिळते. आज या निमित्ताने पुन्हा सांगावं असं वाटतं मला यंग जनरेशनला, अरे निदान एक अभ्यास म्हणून जर तुम्हाला कलाक्षेत्रात काही बनायचं असेल तर गडकऱ्यांची नाटकं वाचा, त्या भाषेचा अभ्यास करा. 101 आहे पुण्यप्रभाव अमकात काय आहे तुमचं महाबांधन, त्यातल्या त्यात सोपं नाटक मी एकच प्याला म्हणेन, त्यातल्या त्यात सोपं. पण तरी पण भाषा म्हणजे कुठेही त्यांचा, अरे प्रीतिविवाहाची प्रतिकूलता दाखवताना देखील फाटकन तळीराम म्हणतो, रंगभूमी आणि प्रेक्षक यांच्यामध्ये एक धगधगीत दिव्यांची अग्निरेषा उभी असते. रंगभूमी आणि प्रेक्षक यांच्यामध्ये एक धगधगीत दिव्यांची अग्निरेषा उभी असते. स्वप्न सृष्टीची ही मर्यादा ओलांडून प्रीतिविवाह सत्यसृष्टीमध्ये उतरले की त्याचे पोरखेळ निम्मेदरांना देखील पाहण्याच्या लायकीचे उरत नाही. प्रीतिविवाहाच्या पूर्वार्धाचा उत्तरार्धाशी काडी इतकाही संबंध नसतो, किंवा असलाच तर तो काडी इतकाच असतो. प्रीतिविवाह हा एक द्वंद्व समास असून त्याचा विग्रह
वकिलाकडनं करून घ्यावा लागतो. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. विजेता, थोडंसं तुम्हाला म्हणजे मध्येच तोडतो मी. आत्ता तुम्ही म्हणजे मोठा गडकरी राम गणेश गडकरी आणि छोटा गडकरी बाळ कोल्हटकरांचा उल्लेख केला. म्हणजे तुमच्या आयुष्यातला अतिशय भाग्याचा क्षण असा आहे की बाळासाहेबांच्या नंतर वाहतो ही दुर्वांची जोडी हे नाटक करायचं तुम्हाला भाग्य लाभलं. आणि तुम्ही नेहमी म्हणता की मी आयुष्यात तेवढंच एक नाटक केलं असतं तरी मला खूप समाधान मिळालं असतं. तर बाळासाहेबांच्या कविता या तुम्हाला पाठ नाही आहेत, त्या तुमच्या रक्तात आहेत. म्हणजे आपण पाठांतर विसरू शकतो, पण जी गोष्ट आपल्या रक्तात असते ती आपण विसरत नाही. तर बाळासाहेबांना मानवंदना म्हणून किंवा एक अभिवादन म्हणून बाळासाहेबांच्या कुठल्याही 2 कविता. आणि मला मयूरला अशी विनंती करायची की त्या कवितेनंतर ज्या गाण्याचा तुम्ही आत्ता उल्लेख केलात हे तू जपून टाक पावलं जरा, तर ते गाणं आहे झलक म्हणून. शक्य आहे का? मी आजूबाजूची प्रस्तावना न करता फक्त काव्य सादर करतो, बर, जेणेकरून म्हणजे मी असं धरून चालतो, त्यात वेळ न घालवता. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे आणि प्रेक्षकांना ती कथा माहिती आहे असं मी धरून चालतो. आणि म्हणून केवळ वाहतोय दुर्वांची जोडीमधली प्रसिद्ध लाटे मागून लाट धावते तरीही साठा संपेना, लाटे मागून लाट धावते तरीही साठा संपेना, पाप धावते पुण्यक्षेत्री परी किनारा भेटेना. काळ कावळा रांजण भरतो, काळ कावळा रांजण भरतो, खड्या मागुनी पडे खडा, पुण्यवान मी कसा राहिलो, कसा भरेना अजून घडा. हे पाप नको, हे पाप नको, हे पुण्य नको, हा जीव नको, जगणेच नको, या सर्वातून मोक्ष मागतो, अष्टांगाची करून घडी, वाहतो ही दुर्वांची जुडी. क्या बात आहे, क्या बात आहे विजयदादा, क्या बात आहे. वेगवेगळ्या पद्धतीची त्यांनी काव्य साधं म्हणजे लोकांना शिकवण्याच्या दृष्टीने म्हणायचं झालं, हा किती साधा आहे, सोपं, साध्या सोपेपणाही त्यांची खासियत. सूर्यालाही सहस्त्र किरणे, चंद्रालाही 1000. काय कठीण आहे, कोणाला कळणार नाही. सूर्यालाही सहस्त्र किरणे, चंद्रालाही 1000, शीतलता की ऊन हवे, तुझा करावा तूच विचार, देणाऱ्याचे हात 1000. क्या बात आहे, क्या बात आहे. विजयदादा, अजून एक म्हणजे आता हे झालं तुमच्या नटाचं सादरीकरण, पण तुमच्यातल्या दिग्दर्शकाला एक प्रश्न विचारायचा. तुम्ही जेव्हा ह्या कविता शिकवता तेव्हा बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे हे देखील सांगता. ते बाळासाहेबांच्याच कविता तुम्ही जेव्हा शिकवता त्यावेळी ती कुठली कविता म्हणजे घेणेला हात तिकडे का काय, तो देणेला काय तुम्ही नेहमी सांगता, त्यात तुमच्यातला दिग्दर्शक जागा असतो म्हणून. खासियत होती माझ्यामध्ये, बाळासाहेबांच्या ते रक्तातच होतं. कधी कधी बऱ्याच कवी संमेलनांमध्ये देखील मी बघतो की बऱ्याच कवींच्या ते रक्तात असतं, अंगात असतं. तो हात बरोबर तेव्हाच तिकडे गेला पाहिजे, तेव्हाच तिकडे. म्हणजे तो हात आता मी समजा देणे म्हणतोय तर तो हात देण्याला गेला पाहिजे, घेणे म्हणतोय तर घेण्याला आला पाहिजे. तो आतमध्ये असला पाहिजे की याचे त्याला देणे असणे, त्याचे याने घेणे, ते घेण्याला हेण झाला पाहिजे. याचे त्याला देणे असणे, त्याचे याने घेणे, घेण्यासाठी देणे आणि देण्यासाठी घेणे, देण्या घेण्यावरी चालला विश्वाचा व्यापार, अवघा उधारीचा संसार. श्वासा मागून निश्वासाचे ठरले येणे जाणे, श्वासा मागून निश्वासाचे ठरले येणे जाणे, तसेच ठरले जगता माझी जाण्यासाठी येणे. जाणे येणे, येणे जाणे, जाणे घेऊन येणे, जाण्या येण्यावरी उभा स्थितप्रज्ञ संसार, अवघा उधारीचा व्यापार. क्या बात, अंगात होतो क्या बात है, क्या बात है, क्या बात है. ते गडकरी काय आणि हे गडकरी काय, आपली परंपराच ग्रेट आहे. मला खरंच म्हणजे मग अक्षरशः बोलायचं मनात येतं की 1960 नंतर म्हणजे 1930 पर्यंत अत्रे साहेबांनी आणि मोगर आंगणेकरांनी केलं, पण पुढे हा झेंडा 60 सालानंतर म्हणजे चित्रपटामुळे पिछेहाट झालेल्या रंगभूमीवरती, संगीत रंगभूमीच्या माध्यमातून पंडितराज जगन्नाथ, सुवर्णतुला, मंदारमाला, विद्याधर गोखलेने पुन्हा संगीत रंगभूमी पुनरुज्जीवित केली. कानेटकर, शिरवाडकर, कानेटकर, शिरवाडकर, अत्रे, पु ल देशपांडे, आज बाळासाहेब कोल्हटकर, मधुसूदन कालेलकर, जयवंत दळवी, बॅरिस्टर नाटक, कानेटकरांचं गद्य काव्यात्मक कुठलं तुमचं हे लेकुरे उदंडधारी, कट्यार, कट्यारच्या निमित्ताने अक्षरशः कट्यार काळजात म्हणजे प्रेक्षकांवरती असा सुखद वार करून गेली. आणि अगदी आवर्जून उल्लेख करायला पाहिजे, याचं पूर्ण श्रेय त्यातल्या गाण्यांना आणि पर्यायाने जितेंद्र अभिषेकींकडे जातं. क्या बात आहे. आज हा इतिहास आज या निमित्ताने आजच्या तारखेला डोळ्यासमोर येतो. या सगळ्या नाटककारांचीच परंपरा पुढे मधुकर तोरडमल,
रत्नाकर मतकरी, प्रल मयेकर, अशोक पाटोळे, कोण अगदी आजच्या काळापर्यंत तुम्ही जरा शेखर ढवळीकर, देवबाबळेचा प्राजक्त देशमुख, क्या बात आहे, क्या बात आहे. आजपर्यंत ही आपली श्रीमंत परंपरा अशीच चालत आलेली आहे. मला अभिमानाने म्हणावं असं वाटेल या रंगभूमी दिनाच्या निमित्ताने की त्या त्या काळाला जे जे आवश्यक होतं त्या त्या काळात तशी तशी कला निर्मिती या रंगभूमीने केलेली आहे आणि प्रबोधनाचं, समाज जागृतीचं महत्त्वपूर्ण कार्य हे अव्याहतपणे केलेलं आहे. क्या बात आहे. ही अभिमानाची बाब आहे. आणि हे सगळं बोलताना माझ्या स्वातंत्र्यवीर सावरकर, मामा वरेरकर, प्रबोधनकार ठाकरे, विष्णुपंत औंधकर यांना नाही विसरता येणार. खरंय. खरं तर बऱ्याच लोकांना नाही विसरता येणार, पण नाही आठवताही येणार. खरंय, अगदी खरंय. मला खात्री आहे की या बोलण्याच्या ओघामध्ये कित्येक नावं राहून गेली असणार आहेत, राहिले आहेतच याची मला 100% खात्री आहे. परंतु या सगळ्या मान्यवरांना नाव घेतली आहेत किंवा नाहीत याचा विचार न करता या रंगभूमी दिनी खरोखर मानाचा खरंय, मुजरा. खरंय, खरंय, अगदी खरंय, अगदी खरंय. विजयदादा, आपण अगदी झलक म्हणून, मयूर अगदी झलक, तू जपून टाक पावलं जरा, आणि मग मी पुढच्या किती साधे शब्द मुद्द्याकडे बघा, किती अगदी झलक मयूर. तू जपून टाक पाऊल जरा, जपून टाक पाऊल जरा, जपून टाक पाऊल जरा. जीवन सुख दुःखाची जाळी, त्यात लटकले मानव कोळी. जीवन सुख दुःखाची जाळी, त्यात लटकले मानव कोळी. एकाने दुसऱ्यास गिळावे, एकाने दुसऱ्यास गिळावे, एकाने दुसऱ्यास गिळावे. हा 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 आ आ एकाने दुसऱ्यास गिळावे. हाच जगाचा न्याय खरा, हीच जगाची परंपरा. एकाने दुसऱ्यास गिळावे, एकाने दुसऱ्यास गिळावे. हाच जगाचा न्याय खरा, हीच जगाची परंपरा. तू जपून टाक पाऊल जरा, जपून टाक पाऊल जरा. जीवनातल्या मुसाफिरा, जीवनातल्या मुसाफिरा, जीवनातल्या मुसाफिरा. तू जपून टाक पाऊल जरा, जपून टाक पाऊल जरा, जपून टाक पाऊल. मैत्र से हे शब्द सुरांचे. विजयदादा, अशी काही उदाहरणं देता येतील का की आपल्याकडे नाटककार वेगळा आहे आणि त्या नाटकातली गाणी ही दुसऱ्याच कोणीतरी लिहिलेली आहेत? कारण पूर्वी असं काहीतरी झालं आहे ना, म्हणजे आता पूर्वीपासून आत्तापर्यंत बऱ्याच वेळेला झालेलं आहे. आमच्या विद्याधर गोखलेंनी देखील अशी बऱ्याच नाटकांना गाणी, म्हणजे उदाहरणार्थ नानासाहेब शिरगोपीकरांचं शाबास बिरबल शाबास आहे, त्यातली गाणी विद्याधर गोखलेंनी लिहिलेली आहेत. विश्वनाट्य सूत्रधार, विश्वनाट्य सूत्रधार, जगमोहन जगदीशा, माहितीची गाणं. त्याच्यानंतर मुळात आपण ज्या गडकरींबद्दल बोलत होतो, मोठ्या गडकरींना एकच प्याला कुठे बघता आलं? हो,
अगोदरच गडकरी मास्तरांच्या निधनानंतर विठ्ठल सीताराम गुर्जर VC गुर्जरांनी नाटकं ती गाणी त्याच्यातली लिहिलेली आहेत. त्याच्यानंतर मर्मबंधात अली ठेव हे शंकर शास्त्री यांनी लिहिलेलं आहे. हे बंद रेशमाचे सुपर डुप्पर संपूर्ण रणजित देसाईंचं नाटक गाणी आहेत. ती सगळी गाणी शांताबाई शेळकेंनी लिहिलेली आहेत. तेव्हा अशी बरीच उदाहरणं आहेत किंवा असतील. सौशा कलोलमध्ये देखील त्याच्यामध्ये अगोदर गाणी कुठे होती, नंतर बालगंधर्व केवळ ती भूमिका करणार म्हणून नंतर त्याच्यामध्ये गाणी टाकण्यात आलेली आहेत. सो अशी अनेक उदाहरणं माझ्या मते आहेत. कानेटकर, आता वसंतराव कानेटकरांनी आता त्यांचं जे गाजलेलं नाटक मत्स्यगंधा, पण म्हणून मत्स्यगंधामधली सगळीच गाणी काही कानेटकरांनी लिहिलेली नाही आहेत ना. त्यांनी चक्क एक सुपरहिट गाजलेली बालकवींची कविता त्या नाटकासाठी घेतलेली आहे. कोणती? कानेटकरांनी कविता? हां. कुठली कविता? कुठली? मी चुकीचं नाही ना बोलत आहे काही नक्की? गर्दस भवती. ओ अच्छा, हां हां हां, बरोबर बरोबर, बालकवींची कविता आहे ती. कविता आहे. तेच जरा सादर करायला सांगा ना तुमच्या गायक मंडळीत कोणाला तरी. गर्दस भोवती रान साजणी तू तर साफेकडे, तू तर साफेकडे. गर्दस भोवती रान साजणी तू तर साफेकडे, तू तर साफेकडे. काय हरवले सांग शोधसे, काय हरवले सांग शोधसे, काय हरवले सांग शोधसे. या यमुनेच्या जडी ग गर्दस भोवती रान साजणी तू तर साफेकडे, तू तर साफेकडे. ही वनमाला म्हणे नृपाळा हे तर माझे घरा. ही वनमाला, ही वनमाला, ही वनमाला, ही वनमाला, ही वनमाला म्हणे नृपाळा हे तर माझे घरा. पाहत बसते मी तर येथे, पाहत बसते मी तर येथे. जललहरी सुंदर ग गर्दस भोवती रान साजणी तू तर साफेकडे, तू तर साफेकडे. रात्रीचे वनदेव पाहुनी, रात्रीचे वनदेव पाहुनी, रात्रीचे वनदेव पाहुनी. रात्रीचे वनदेव पाहुनी भुलतील रमणी तुला, भुलतील रमणी तुला. तू वनराणी दिसे भुवनिया, तू वनराणी दिसे भुवनिया. तुझिया रूपा तुला ओ गर्दस भोवती रान साजणी तू तर साफेकडे, तू तर साफेकडे. अर्धस्मित तव मंद मोहने पसरे गानावरी.
जोशीदादा, तुमच्याकडे सांगण्यासारखं खरंच पुष्कळ काही आहे आणि याची आम्हाला कल्पना आहे की एक 40-50 मिनिटांच्या भागामध्ये आपण रंगभूमीच्या किती अशा विभागांना स्पर्श करू शकणार. पण एक विनंती आहे आणि सर्व रसिकांच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो, तुमचं एक नाटक म्हणजे संगीत काळजाची गोष्ट, एका काळजाची गोष्ट, जे तुम्ही लिहिलं होतं आणि दिग्दर्शित केलं होतं, त्या नाटकाच्या शेवटी तुम्ही एकंदरीतच कुठल्याही कलावंतांनी कसं असावं किंवा कलेने कसं असावं, कला म्हणजे तरी काय, यावरती एक फार छान तुम्ही मुक्तछंद. माझं ना विघ्नेश, खरं सांगायचं ठाम मत आहे त्या बाबतीमध्ये काही, आणि योग्य देखील आज कदाचित रंगभूमी दिनाच्या दिवशी ते बोलणं संयुक्तिक औचित्यपूर्णही ठरावं. ज्या कलाकाराला, ज्या कलेला समाज मोठा करतो, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, ही भावना कलाकारांच्या मनामध्ये असलीच पाहिजे, कायम स्वरूपी असली पाहिजे कलाकारांच्या मनामध्ये. कला कशी असली तरी चालेल, माझ्यामध्ये मूर्ख चालेल, अडाणी चालेल, भाबडी चालेल, कशी चालेल, फक्त ती अश्लील नसावी, बिभत्स नसावी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजातल्या कोणत्याही घटकाच्या भावना दुखावणारी कला नसावी. कलेने निखळ मनोरंजन करावं, मनोरंजनाबरोबर संस्कारही करत असेल, प्रबोधनही करत असेल तर तो दुग्ध शर्करा किंवा मणिकांचन योग म्हणावा लागेल. पण कलेने नितळ असावं, निर्मळ असावं, मंजूळ असावं, मधुर असावं, छान असावं. आज कलेने कसे दिसावे, आज कलेने कसे दिसावे, अलंकार संस्कार असावे, सुविचारांचे वस्त्र नेसुनी सुंदरतेने तिने सजावे. क्या बात है, क्या बात है. आज कलेने कसे दिसावे, अलंकार संस्कार असावे, सुविचारांचे वस्त्र नेसुनी सुंदरतेने तिने सजावे, नटून थटून जी रसिक मनाला भुरळ घालते खरी, असावी संस्कारी सुविचारी, अशा कलेचा वसा घेतला शिरी. पुन्हा एकदा सर्व कलावंतांना मराठी रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, शुभेच्छा, शुभेच्छा. राजपदा भयदा, आपदा राजपदा भयदा, आपदा राजपदा भयदा, आपदा राजपदा भयदा. आपदा राजपदा भयदा, राजपदा भयदा, नृपति काम भोग निरति आपदा, आपदा राजपदा भयदा, आपदा राजपदा भयदा. सुखदा लोपुनिया चिर सुखदा, 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 लोपुनिया चिर सुखदा. सुखदा,
दिव्यशील संपदा दिव्यशील संपदा दिव्यशील संपदा दिव्यशील संपदा दिव्यशील संपदा दिव्यशील दिव्यशील संपदा दिव्यशील संपदा दिव्यशील